सो गाईज आता आम्ही आलो होतो आपल्या फोर्थ प्लेसवर आणि तो प्लेस आहे नागाव बीच. इथं जसं आम्ही पोहोचलो इथलचं वातावरण खूप म्हणजे थंड होतं आणि फिरायला खूप म्हणजे मस्तच प्लेस होता. तर आता आपण आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये जाऊन बघू इथलचा प्लेस कसा आहे. तर इथं जसं एंट्री केली इथं घोडागाडी लावलेली होती आणि म्हणजे ते आम्हाला खूप आवडलं. त्यानंतर साक्षी पुढे पुढे चालली होती, तिला दाखवण्याची खूप एक्साइटमेंट होती बीच. सो बघा स्टाईलमध्ये ती चालली होती आणि तिथून आम्ही एंट्री केली बीचवर. सो फायनली आम्ही इथं पोचल्यानंतर जे आहे मस्त वाटत होतं आणि इथं जे आहे ना खाली मग शंख शिंपले होते खाली बीचवर पडलेले आणि ते लहानपणापासून मला खूप आवडायचे आणि त्यासोबतच साक्षीला पण आवडायचे आणि ती आर्टचं पण वर्क करते म्हणून ते तिला कामी आले असते म्हणून आम्ही ते तिला दाखवले आणि तिला खूप जास्त आवडले. खूप छान होते बघा, असे एकदम असे पाण्याने वाहून आलेले होते. त्यानंतर आम्ही ते काही कलेक्ट केले आणि सोबत घेऊन गेलो आणि त्यानंतर ठरवलं की आता आपण आतमध्ये जाऊ, आतमध्ये बघू कसं वाटतंय काय नाही. वातावरण खूप छान होतं, सायलेंट होतं, मस्त वाटत होतं आणि मी थकलेलो पण खूप जास्त होतं, पण फिरायला मला चांगलं वाटत होतं. सो बघा इथून जो व्ह्यू आहे ना असा दिसत होता बीचचा आणि बीच एकदम साफ होता, गर्दी नव्हती कारण की विकेंड नव्हता आणि त्या दरम्यानच आम्ही फिरायला गेलो होतो आणि इथलचं लुक बघा असं वाटतं एकदम मस्त, समुद्र आणि आकाश एकच असं वाटतोय आणि ह्या ज्या लाटा येत होत्या एकदम सायलेंट आणि त्याचा आवाज असा येत होता ना, फक्त तोच आवाज आपल्याला येत होता आणि खूप छान वाटलं आम्हाला इथं फिरायला. एक नंबर. पण पाणी जरा जास्तच येते आता येईल. सो इथं आम्ही एन्जॉय करत असताना असं मस्त वाटत होतं, पण कधीतरी ना वेळ काढून अशा ठिकाणी फिरायला यायला पाहिजे गाईज. कंटिन्युअसली सिटीमध्ये फिरून असं आपल्याला निसर्ग बघता येत नाही, सो आपण विजिट केलंच पाहिजे. इथून आपलं बीच बघून झाल्यावर आम्ही निघलो होतो आपल्या दुसऱ्या प्लेसवर. चला मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो हा रस्ता बघा फक्त किती भारी वाटतोय ना, म्हणजे मी फर्स्ट टाइम अशा रस्त्यातून चाललो, सगळ्या चारही बाजूने झाडाने असं मस्त आम्ही फिरतोय. हे बघा त्याच रस्त्याने जाताना आम्हाला हे मंदिर दिसलं होतं आणि इथलचा जो एक फील आहे ना काय एकदम वेगळा आहे. इथलचा पाऊस एकदम हलका पाऊस, इथलचे झाडं, आजूबाजूला घरं आणि हे रस्ते छोटे छोटे आणि हे जे आहे ना इथलचे स्ट्रक्चर पण बघा, घराचं एकदम ओल्ड स्ट्रक्चर आहे बघा. सो इतकं सगळं फिरल्यानंतर आम्ही पोहोचलो रेवदंडा फोर्टवर. तुम्ही बघितलं असेल खूप साऱ्या फिल्म्समध्ये हे दाखवलेलं आहे. हे खूप ओल्ड आहे आणि याचं जे स्ट्रक्चर आहे ना हे पण खूप जुनं आहे आणि हे दिसायला पण खूप हॉरर आहे गाईस. सो चला आपण इथं पण थोडंसं फिरू, विजिट करू, इथं काही फोटोज काढू आणि बघा वाईड अँगलमध्ये कसं एकदम खतरनाक सीन दिसतोय आणि एकदम बीचच्या एकदम कडेलाच आहे हे. सो तुम्ही पण नक्की इथे विजिट करा. जसं आतमध्ये गेलो होतो हे बघा तुम्हाला वरती जसं दाखवतोय खतरनाक वाटतं काय आणि इथं फोटोशूट पण एकदम भारी होतो. इथं आहे ना वेडिंग शूट्स पण होतात. सो इथून आता आम्ही घेतोय एक्झिट, म्हणजे इथून आम्ही निघतो आता बीचवर. आता बीचवर जाण्यासाठी इथूनच एक आतमधून रस्ता आहे. हे बघा हा इथून एक रस्ता आहे जो की डायरेक्ट बीचला कनेक्ट होतो गाईज आणि जाताना हे मोठे मोठे असे नारळाचे झाडं आपल्याला लागतात आणि आपली की बॉस जशी की समोर आहे ती आपल्याला गाईड करते. सो तसंच आता आम्ही समोर जातोय आणि एंट्री करतोय बीचवर. सो बीचवर आम्ही तुम्हाला दाखवू की नेमकं म्हणजे इथलचा व्ह्यू कसा आहे आणि खूप सगळ्या मूवीजमध्ये ना हा बीच दाखवलेला आहे गाईज. आणि जसं की आता इथून आम्ही एंट्री करतोय बीचवर, एकदम सायलेंट वातावरण होतं, एवढी काही गर्दी नव्हती. हा टोटल असा व्ह्यू आहे बीचचा आणि पावसाळी वातावरण इथं होतं जसं की पहिले पण बीचवर होतं आणि वारे खूप जास्त सुटलेलं होतं काहीच. आणि हे बघा एकदम सायलेंट वाटत होतं, मस्त वाटत होतं. मला असं वाटत होतं की इथून जाऊच नाही. सो इथं बघा एकदम टोटल असा हा व्ह्यू आहे आणि इथं आतमध्ये जाण्याचा ट्राय नका करू गाईज, कारण की इथं आतमध्ये जाणं म्हणजे जीवाला धोकाच आहे. सो बीचवर फिरतानाच आहे ना आम्हाला एक सेंटर असं पाणी दिसलं आणि पाण्यामध्ये हा दगड होता आणि एकदम सुंदर असं वाटत होतं. पण आहे ना मला असं असं वाटत होतं की ह्यावरती मी चढू आता, उडी मारू. आणि त्याच्याच एकदम अपोजिट हा रेवदंडा जो फोर्ट आहे ना हा एक्झॅक्ट दिसतो गाईज. आणि इथं हे पाणी होतं आणि मग माझी इच्छा झाली की इथं मी आतमध्ये जाऊ, पण साक्षी नको नको म्हणत होती. बट तरी मग मी तिला म्हटलं की नाही मला जायचंच आहे आणि फायनली मी इथं ना उडी मारून चढलो आणि मस्तपैकी आता मग म्हणलं हिला चल माझे आता फोटो काढ 2-3 चांगले, मस्त पोजिंगमध्ये थांबलो आणि एकदम मस्त वाटत होतं. वय जरी जास्त झालं तरी गाईज बचपना हा कुठंच कमी नाही झाला पाहिजे. एकदम मस्त अशा व्ह्यूमध्ये मस्त वाटत होतं फिरायला. सो आपला व्लॉग पुढे एन्जॉय करा आणि मी तुम्हाला अजून काही दाखवतो. सो चला गाईज आता आपण बीचवर थोडीशी मजा करू. मला इथं काय माहीत काय झालं, मला असं वाटत होतं इथं पाणी काढू. जसं की लहानपणी आम्ही ना रेतीवर खेळायचो, तिकडं तर आम्हाला काही बीच वगैरे काही नव्हता. तर मी इथंच असं ठरवलं की चला इथं आपण असं खोदत बसू आणि बघा मी पुढे असं एन्जॉय करत होतो गाईज. हे पण जमा होतंय पाणी. हे बघ
सो गाईज इथं आता आपण एन्जॉय करून खूप जास्त झाला आणि आता आम्ही ठरवलं होतं की आता शेवटचा बीच आपल्याला व्हिजिट करायचं आहे आणि तो म्हणजे आहे नागाव बीचला आपल्याला जायचं आहे गाईज. सो लेट्स गो. सो आता इथून आम्ही निघलो होतो नागाव बीचला. सो बीचला आता आम्ही निघलेलो आहे, ऑन द वेच होतो. त्यानंतर हा आमचा शेवटचा बीच होता गाईज. जसं की आता इथून काहीच अंतरावर बीच होता, चला मी तुम्हाला दाखवतो. सो बीचवर एंट्री घेताच आम्ही घेतली होती राईड गाईज आणि त्यानंतर मी ठरवलं होतं की इथून आपल्याला राईडला जायचं आहे. काही पण असो आपण राईड करायची आहे साक्षी आणि मी ठरवलं आम्ही दोघं चाललो आहे. त्यानंतर त्यांचे डिस्कशन केलं, गाडी काढली आणि गाडी काढून आम्ही सरळ गेलो कडेकडीने आम्ही तिथून गाडी चालवली, कारण की फर्स्ट ऑफ ऑल मला गाडी थोडीशी येत नव्हती. त्यानंतर जशी मी गाडीचं हँडल घेतलं त्यानंतर मला प्रॉपर येऊ लागलं. त्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे एक्सपर्ट आपण एक्सपर्ट आहेच गाडी चालवण्यामध्ये. एकदम हिरो टाईप एंट्री आम्ही केली, हिरो आणि हिरोईनसारखी. तिथून आम्ही मस्तपैकी 2-3 राऊंड मारले आणि हे बघा ही जसं की मला शिकवती गाडी बघा. सो राईड घेत असताना गाईज आम्ही परत दुसऱ्या साईडला गेलो, तिथून राऊंड मारून आलो आणि चला म्हणलं परत आता बस झाला, आता इथून फिरायला नको. त्यानंतर सगळे लोक आमच्याकडेच बघत होते आणि मी पण म्हणलं चला आता बस झालं. आणि सो फायनली आपली ही राईड आपली कंप्लीट झालेली आहे. खूप एन्जॉय आला आणि मस्त वाटलं मला गाईज. आणि इथून आता आपण जाणार आहे बीचवर थोडंसं फिरू, काही फोटो वगैरे काढून त्यानंतर निघू. तर बघा बीचमध्ये पण मस्त वाटत होतं मला. सो गाईज हा आपला होता फायनल व्लॉग आणि इथून आता आपण घेतो आहे एक्झिट. हे आपलं होतं शेवटचा प्लेस. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. यानंतर आपला खतम. सो इथून आपण आता कंप्लीट झालेलं आहे आपलं आणि नेक्स्ट व्लॉग आपला जो येणार आहे तो हैदराबादचा येणार आहे. सो कीप सपोर्टिंग गाईज. ह्यानंतर आपलं जो आहे कंटिन्यू व्लॉग्स येत राहतील. सो कीप वॉचिंग, कीप सपोर्टिंग. थँक्स टू ऑल.